ओम नमः शिवाय. श्रोतेहो, आज मी तुम्हाला त्या दिव्य कथेच्या प्रवाहात घेऊन जाणार आहे, जी कथा केवळ ऐकल्याने मानवाच्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो आणि जीवनात मांगल्याचा उदय होतो. ही कथा आहे आदिदेव महादेव आणि जगन्माता पार्वती यांच्या मंगल विवाहाची. ज्या कथेचे महात्म्य त्रिलोकात गायले जाते, ती कथा श्रवण केल्याने संसारी जीवांच्या सर्व चिंतांचे शमन होते आणि भक्तीचा मळा फुलून येतो. फार प्राचीन काळची गोष्ट आहे, जेव्हा हिमालय पर्वताच्या शिखरांवर बर्फाचे शुभ्र साम्राज्य होते आणि गंगा मातेचा खळखळाट चराचरात चैतन्य पसरवत होता. त्या काळी हिमालय राजा आणि त्यांची पत्नी मैनावती यांच्या पोटी साक्षात आदिशक्तीने जन्म घेतला. त्या कन्येचे रूप पाहून सूर्याचे तेजही फिके पडत होते. तिचे नाव ठेवले गेले पार्वती. पार्वती म्हणजे पर्वताची कन्या, पण तिच्या अंतरी केवळ एकाच नामाचा जप चाललेला असे, आणि ते नाम म्हणजे शिवाय नमः. बालपणापासूनच पार्वतीचे मन संसाराच्या खेळात रमले नाही. तिच्या डोळ्यांसमोर नेहमी एकाच देवाचे ध्यान असायचे, ज्यांच्या मस्तकी चंद्र आहे, कंठात हलाहल विष आहे आणि जे कैलासाच्या शिखरावर अखंड समाधीत मग्न आहेत. श्रोतेहो, पार्वतीचे तारुण्य बहरत असताना तिच्या मनात शंकराप्रती असलेली ओढ अधिकच प्रगाढ होत गेली. पण महादेव तर कामदेवाचे दहन करून वैराग्याच्या शिखरावर बसले होते. त्यांना पुन्हा संसारात कसे आणायचे हा मोठा प्रश्न देवांसमोरही होता. नारद मुनींनी पार्वतीला मार्गदर्शन केले की हे देवी, भगवान शिव हे केवळ तपश्चर्येनेच प्रसन्न होतात. मग पार्वतीने निश्चय केला की मी अशा प्रकारचे घोर तप करीन की ज्यामुळे प्रत्यक्ष कैलासपतीला माझ्याकडे धावून यावे लागेल. ती आपल्या राजवाड्याचा त्याग करून, रेशमी वस्त्रे सोडून आणि सर्व अलंकार उतरवून वनाकडे निघाली. मैनावतीने तिला अडवण्याचा प्रयत्न केला. तिला प्रेमाने समजावले की अगं उमे, तुझे शरीर कोमल आहे, तू उन्हा पावसात कशी टिकशील? पण जिच्या मनात महादेवाच्या प्रेमाची ज्योत पेटली होती, तिला हे जग नश्वर वाटू लागले. पार्वतीने घनघोर तपश्चर्या सुरू केली. उन्हाळ्यात ती पंचाग्नीमध्ये बसली, पावसाळा होसाळणाऱ्या धारांमध्ये तिचे शरीर भिजत राहिले आणि हिवाळ्यात गोठवणाऱ्या थंडीत ती ध्यानस्थ बसली. तिने अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला आणि शेवटी तर तिने झाडाची सुकलेली पाने खाणेही सोडून दिले. म्हणून तिला अपर्णा असे नाव पडले. तिच्या तपाच्या अग्नीने संपूर्ण ब्रह्मांड तापू लागले. झाडे, वेली, पशुपक्षी सर्वजण तिच्या भक्तीने भारावून गेले. श्रोतेहो, विचार करा, साक्षात राजकन्या असूनही ती एका दगडी शिळेवर बसून श्वास रोखून केवळ शिवनामाचा जप करत होती. तिचे शरीर क्रूश झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावरील तेज कोटी सूर्यापेक्षाही अधिक तळपत होते. इकडे कैलासावर महादेवांचे ध्यान भंग पावले. त्यांना आपल्या परमभक्ताच्या पार्वतीच्या व्याकुळतेची जाणीव झाली. पण शिवाचा स्वभाव किती निराळा आहे पहा. ते इतक्या सहजपणे प्रसन्न होत नाहीत. त्यांना पार्वतीच्या प्रेमाची आणि धैर्याची परीक्षा घ्यायची होती. महादेवांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि जिथे पार्वती तप करत होती तिथे ते प्रकट झाले. तो वृद्ध ब्राह्मण पार्वतीकडे पाहून हसू लागला आणि म्हणाला, हे सुंदरी, तू या तारुण्यात कशासाठी इतके कष्ट सोसत आहेस? तू कुणाची आराधना करत आहेस? पार्वतीने नम्रपणे उत्तर दिले की मी भगवान शिवाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी हे तप करत आहे. तेव्हा तो ब्राह्मण थट्टेने म्हणाला, अगं, तू वेडी तर नाहीस ना? तो शिव जो स्मशानात राहतो, ज्याच्या अंगाला राख फासलेली असते, ज्याच्या गळ्यात सर्पांचे हार आहेत आणि जो नंदीवर बसून फिरतो. तू हिमालयाची राजकन्या आणि तो एक अघोरी वैरागी. तुमचा जोडा कसा शोभेल? पार्वतीला त्या ब्राह्मणाचे शब्द ऐकून अत्यंत क्रोध आला. तिच्या डोळ्यांतून अग्नी बरसू लागला. ती म्हणाली, हे ब्राह्मणा, तुला महादेवांचे खरे स्वरूप ठाऊक नाही. ते जगाचे पालन करते आहेत, तेच काळ आहेत आणि तेच सत्य आहेत. तू जर पुन्हा त्यांच्याबद्दल असे अपशब्द उच्चारले तर मी तुझे तोंड पाहणार नाही. मी ठरवले आहे की विवाह करीन तर केवळ महादेवाशी, नाहीतर या देहाचे समर्पण करीन. पार्वतीची ही दृढ भक्ती पाहून महादेवांनी आपले मायावी रूप त्यागले आणि ते आपल्या मूळ दिव्य स्वरूपात प्रकट झाले. त्यांच्या मस्तकावरील जटेतून गंगा वाहू लागली, नीळकंठ चमकू लागला आणि डोळ्यांतून करुणेचा वर्षाव झाला. महादेव प्रेमाने म्हणाले, हे पार्वती, तुझ्या तपाने मी जिंकलो गेलो आहे. आजपासून मी तुझा दास आहे.
पार्वतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ज्यासाठी हजारो वर्षे तप केले होते तो क्षण आज समोर उभा होता. महादेवांनी हिमालयाकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला. सप्तर्षींनी मध्यस्थी केली आणि हिमालयाचा आनंद गगनात मावेनासा झाला. हिमालयाने संपूर्ण सृष्टीला आमंत्रण दिले. देवांचे, गंधर्वांचे आणि ऋषींचे मेळावे जमू लागले. पण ही वरात काही सामान्य नव्हती. श्रोते हो, महादेवांची वरात म्हणजे सृष्टीतील सर्वात विलक्षण सोहळा होता. एका बाजूला सुवर्णालंकारांनी नटलेले देव आपल्या विमानांतून येत होते, तर दुसऱ्या बाजूला महादेवांचे गण, भूत, प्रेत, पिशाच्च, अंगाला राख फासलेले साधू आणि विचित्र रूपे धारण केलेले जीव नाचत गात येत होते. स्वतः महादेव नंदीवर स्वार झाले होते. त्यांच्या अंगावर वाघाचे चामडे होते आणि सर्प त्यांच्या गळ्यात हार बनून डुलत होते. जेव्हा ही वरात हिमालयाच्या नगरीत पोहोचली तेव्हा तिथे एकच खळबळ उडाली. मैनावतीने जेव्हा महादेवांचे ते अघोरी रूप पाहिले तेव्हा ती मूर्छित पडली. तिला वाटले, माझ्या नाजूक कन्येला हा कसला पती मिळाला. पण नंतर जेव्हा महादेवांनी आपले सुंदरम रूप धारण केले तेव्हा सर्वांचे डोळे दिपून गेले. असे लावण्य की ज्याच्यासमोर कामदेवही लज्जित व्हावा. हिमालयाने सोन्याच्या पात्रात महादेवांचे पाय धुतले. मंगलाष्टके सुरू झाली आणि अंतरपटाच्या पलीकडे पार्वती आणि शिव एकमेकांकडे पाहू लागले. हा केवळ 2 व्यक्तींचा विवाह नव्हता, तर हा प्रकृती आणि पुरुषाचा संगम होता. हा विवाह सृष्टीचा कल्याणासाठी होता. पार्वतीने महादेवांच्या गळ्यात माळ घातली आणि देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. दुंदुभी वाजू लागल्या आणि ऋषींनी वेदांचे पठन केले. संपूर्ण कैलास आणि हिमालय चैतन्याने नाहून निघाले. श्रोते हो, त्या मंगलसमयी जेव्हा महादेव आणि पार्वती एकाच आसनावर विराजमान झाले तेव्हा सर्व चराचरामध्ये एक अपूर्व शांतता आणि आनंदाचे वातावरण पसरले. विवाहाचे विधी सुरू झाले आणि वशिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनाखाली हिमालयाने कन्यादान केले. आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या लाडक्या पार्वतीचा हात जेव्हा महादेवांच्या विशाल आणि भस्मलेपित हातामध्ये दिला तेव्हा हिमालय राजाच्या डोळ्यांतून प्रेमाचे पाठ वाहू लागले. हे केवळ एक कन्यादान नव्हते, तर ते शक्तीचे शिवाशी झालेले पुनर्मिलन होते. अग्नीच्या साक्षीने जेव्हा त्यांनी सप्तपदी चालली तेव्हा पृथ्वीचा प्रत्येक कण आनंदाने शहारला. पहिल्या पावलासोबत अन्नाची समृद्धी, दुसऱ्यासोबत शक्ती, तिसऱ्यासोबत धनसंपदा, चौथ्यासोबत आत्मिक सुख, 5व्यासोबत पशुधनाची वृद्धी, 6व्यासोबत ऋतूंचे अनुकूलत्व आणि 7व्या पावलासोबत अखंड मैत्रीचा संकल्प सिद्ध झाला. विवाह संपन्न झाल्यावर भगवान शंकरांनी पार्वतीच्या भाळी सिंदूर लावला आणि त्या क्षणी पार्वतीचे तेज एखाद्या तेजस्वी नक्षत्राप्रमाणे लखलखू लागले. मैनावतीची सर्व भीती आता कृतज्ञतेत बदलली होती. तिने पाहिले की जो वैरागी स्मशानात राहतो तोच प्रत्यक्षात साऱ्या विश्वाचा अधिपती आहे आणि तिच्या कन्येला जगातील सर्वश्रेष्ठ सौभाग्य प्राप्त झाले आहे. लग्नानंतरच्या मेजवानीत देवांनी, गंधर्वांनी आणि अगदी महादेवांच्या गणांनीही मिळून आनंदोत्सव साजरा केला. नंदी आनंदाने डोलू लागला, तर भृंगी आणि रिटी या गणांनी असे काही तांडव नृत्य केले की सर्व देवगण मंत्रमुग्ध झाले. पण श्रोते हो, हा सोहळा केवळ बाह्य आनंदाचा नव्हता, तर तो त्या त्यागाचा विजय होता जो पार्वतीने आपल्या कठोर तपातून सिद्ध केला होता. काही काळानंतर जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा संपूर्ण हिमालय नगरी व्याकुळ झाली. आईची माया आणि वडिलांचे छत्र सोडून पार्वतीला आता कैलासाच्या दुर्गम शिखरांवर जायचे होते. पार्वतीने आपल्या मातापित्यांच्या चरणांना स्पर्श केला. मैनावतीने तिला मिठीत घेतले आणि लयक रडक उपदेश केला की हे कन्ये, आता तू केवळ हिमालयाची मुलगी नाहीस, तर तू साऱ्या जगाची माता जगदंबा आहेस. पतीची सेवा करणे आणि धर्माचे रक्षण करणे हाच आता तुझा परमधर्म आहे. पार्वतीनेही आपल्या सख्यांचा निरोप घेतला. ज्या वनांमध्ये तिने तप केले होते तिथल्या वेलींना आणि हरणांनाही तिने प्रेमाने कुरवाळले. जणू काही निसर्गही या विरहाने दुःखी झाला होता. महादेव आणि पार्वती नंदीवर स्वार होऊन कैलासाकडे निघाले. कैलासावर त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः कार्तिकेय आणि नंतरच्या काळात गणपतीरायांच्या आगमनाची चाहूल जणू तिथल्या मातीला लागली होती. कैलासावर पोहोचताच पार्वतीने त्या बर्फाळ प्रदेशाला आपल्या वास्तव्याने एका नंदनवनात रूपांतरित केले
जिथे केवळ शांतता आणि वैराग्य होते तिथे आता भक्ती आणि प्रेमाचे झरे वाहू लागले. महादेवांनी पार्वतीला आपल्या डाव्या बाजूला स्थान दिले आणि अशा प्रकारे ते अर्धनारी नटेश्वर झाले. हा विवाह संदेश देतो की शिव हे तत्व आहे आणि शक्ती ही त्याची अभिव्यक्ती आहे. शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे आणि शक्तीशिवाय शिव हे केवळ शव आहेत. या विवाह कथेचे फळ काय असे जर तुम्ही विचाराल तर श्रोतेहो, जे कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतात त्यांच्या कौटुंबिक जीवनातील सर्व कलह मिटून जातात. ज्या कन्यांच्या विवाहात अडथळे येत असतील त्यांना या कथेच्या श्रवणाने योग्य वय प्राप्त होतो. दारिद्र्य आणि दुःखाच्या गर्तेत अडकलेल्या जीवांना या कथेमुळे आशेचा नवा किरण मिळतो. ही कथा सांगते की जर तुमचे प्रेम आणि भक्ती पार्वतीसारखी अढळ असेल तर स्वतः परमेश्वरही तुमच्यासाठी आपले वैराग्य सोडून धावून येतो. जसा हिमालय राजाचा मान वाढला तसाच मान ही कथा ऐकणाऱ्या आणि मनन करणाऱ्या प्रत्येक भक्ताचा या समाजात वाढतो. कथा संपली तरी तिचा सुगंध आपल्या मनात कायम दरवळत राहिला पाहिजे. पार्वतीने जसे तपातून शिवाला मिळवले तसे आपणही आपल्या कर्मातून आणि भक्तीतून त्या परमात्म्याला मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विवाहाच्या या कथेने सृष्टीला एक मर्यादा आणि प्रेमाची नवी व्याख्या दिली. आजही जेव्हा हिमालयाच्या शिखरांवर बर्फ पडतो तेव्हा असे वाटते की जणू महादेव पार्वतीच्या स्वागतासाठी पांढरी चादर पसरवत आहेत. श्रोतेहो, हीच ती अमर कथा जी युगानुयुगे मानवाचे कल्याण करत आली आहे. कथेच्या शेवटी आपण सर्वजण त्या आदिमाया आणि आदिदेवाच्या चरणी नतमस्तक होऊया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे महादेवांच्या त्रिशूळाने नष्ट होवोत आणि पार्वतीच्या मायेने तुमचे जीवन सुखाच्या फुलांनी बहरून जावो. ही विवाह कथा केवळ शब्द नाहीत तर ते साक्षात अमृताचे थेंब आहेत. चला तर मग मनोभावे म्हणा, हर हर महादेव. शुभम भवतु, आयुष्यमान भव. ही कथा आपल्या अंतःकरणात साठवून ठेवा, कारण हीच खरी जीवनाची पुंजी आहे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.